सुमारे 10 कोटींचे नुकसान. कावे तालुक्यात वादळाचा तडाखा. तदाहार हे क्षेत्रात केळी जमीनदोस्त. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात आलेल्या भीषण वादळाने आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. तालुक्यातील तब्बल 30 गावांमधील साधारण शेतकऱ्यांचे सुमारे 8 हेक्टरवरील केळी पीक उडीस पाड झाले असून प्राथमिक अंदाजानुसार 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक फटका बसला आहे. पाणीच्या उंबरठ्यावर असलेल्या बागा नष्ट डोळ्यांसमोर झाल्याने बागांमध्ये पाहणी करताना शेतकरी निशब्द झाले होते. सरसकट पंचनामे करून शासनाने 1 लाख हेक्टरी मदत दिली पाहिजे. शेतकऱ्यांनी आता पुढचा हंगाम कसा घेणार? पावसाळा तोंडावर असताना शेतीचा नुकसान पैसे कुठून आणावे? शासनाने याकडे लक्ष देऊन तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावे अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. उद्याच्या कालच्या दिवशी आमची केळी पुरी उद्ध्वस्त झाली. आमचं जीवन त्याच्यावरतीच आहे. आमची केळी आहे तर आमचं जीवन आहे. आमचा ती केळी गेली, आता आम्ही आज कशावर जगणार? आम्हाला सरकारकडे मागणी हीच आहे की आमची भरपाई नुकसान आम्हाला मिळावी. साधारण किती हेक्टर होतं आपली केळी? आमची केळी होती 1 हेक्टर. तर कितीचं नुकसान आहे तुमचं? आता काय, आता आम्हाला ते केळी उभं करायला कमीत कमी 3-4 लाख रुपये लागून गेले. मग आता तुमची मागणी काय असेल? आता कसं आहे, आमचं कमीत कमी आम्हाला ते नुकसान भरपाई तरी पाहिजे. आता आम्ही ते तयार कशी करणार? दुसरं पीक कसं उभं करणार? हेच आमची शेतकऱ्याकडे मागणी आहे, आपल्या सरकारकडे मागणी आहे. आता पेरणीचे दिवस आलेले आहेत. पेरणीचे दिवस आलेले आहे, आता आम्ही कशी तयार करा त्याला? आम्ही पैसे कुठून आणा? आता अगोदरच आम्ही पैसे इकून तिकून काही घरातून काही जे काय असेल मोडून माडून सने आम्ही ते पैसे आणले आणि ते शेतीला लावले, केळीला लावले. लोकप्रतिनिधी वगैरे, कृषी अधिकारी आले होते का पाहणी करण्यास? आणि आज आले होते फक्त, आणि ते पाहणी करून पुढे चालले गेले पाटला गावाला. पंचनामा केले का? पंचनामा वगैरे काहीच नाही झाला अजून.